जय श्रीकृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे ना शेवग्याच्या शेंगाचा रस्सा, झणझणीत असा तर्रीवाला रस्सा केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी. तर चला आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया. तर इथे 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे, तसेच भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहेत आणि शेवग्याच्या शेंगा छान ताज्या अशा धुवून साल काढून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतली आहे. तर आता ही जी मुगाची डाळ आहे ना, ती आपण थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायची. लालसर अशी भाजून घेतली ना, की भाजीला खूपच अप्रतिम चव येते. तर तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता. त्याच्यामुळे पण भाजी एकदम छान होते. तर आता ही थोडंसं तेल टाकून आपण मुगाची डाळ लालसर भाजून घेऊया. अगदी थोडंसं तेल टाकायचं. तर अशी रस्सा भाजी केली ना, तर एका भाकरीऐवजी आपण 2 भाकरी खाल अशा पद्धतीची चवदार अशी भाजी होते. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा. भाताबरोबर पण अप्रतिम लागते. तर आता छान डाळ भाजत आहे. लालसर झालेली आहे. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. थोडीशी थंड झाली की मग जाडसर अशी भरडून घ्यायची. तर अगोदर कोथिंबीर लसूण आपण वाटून घेऊया किंवा सगळं एकत्र वाटलं तरीही चालतंय. पण इथे कोथिंबीर आणि लसूण पहिला वाटून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये मग आपण डाळ आणि शेंगदाणे वाटून घेणार. आता ही डाळ टाकलेली आहे, थोडीशी भरडून घेतली. आता त्याच्यावरतीच आपण शेंगदाणे टाकून घ्यायचे. अशी भरडून घेतल्यामुळे डाळ बारीक वाटून घेतल्यामुळे काय होतं, पटकन शिजली जाते. तर आता 2-3 चमचे अंदाजेच तेल टाकलेले. या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकल्यावर भाजी जरा चमचमीत दिसते. तर मोहरी आणि जिरे, पहिले मोहरी टाकली आहे, तडतड करत आली आहे. जिरे पण टाकले. त्यानंतर थोडासा हिंग पण टाकूया. तर ही शेवग्याची शेंग जी आहे ते आपल्या आरोग्यासाठी पण खूप उत्तम आहे. तर आठवड्यातून 2 वेळा याची भाजी खाल्लीच पाहिजे. खूपच आरोग्यदायी अशी ही शेवग्याची शेंग आहे. त्याच्या पानांची पण भाजी करतात. आजकाल तर पावडर त्याची करून ती सकाळी पाण्याबरोबर पण घेतली जाते शेवग्यांच्या पानांपासून. तर आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण पण वाटलेला. तर त्याच्यावरती शेंगांचे तुकडे टाकून घेतलेत. थोडंसं परतून घ्यायचं. असे परतून घेतल्यामुळे तेलावरती ना भाजीला चव खूप छान येते. आणि रस्सा भाजी करण्यासाठी गरम पाण्याचाच इथे वापर करायचा. म्हणजे ती शेंग आपली लवकर शिजली पण जाते आणि चवीला पण छान लागते गरम पाण्यामुळे. आता मसाले टाकून घेऊया. थोडंसं धने पावडर, थोडासा लाल मसाला, तसाच जो आपला काळा मसाला असतो तो पण मी टाकणार आहे. अगदी थोडीशी गरम मसाल्याची पावडर पण टाकलेली आहे. आता हे वाटून घेतलेलं वाटण बघूया किती लागतंय ते, त्याप्रमाणे टाकूया. जास्त घट्ट पण नाही भाजी चांगली लागत. थोडासा पातळ असा रस्सा केला ना, अगदी अप्रतिम लागते. तर हे सगळं छान थोडंसं परतून घ्यायचं. आता बाजूला गरम पाणी केलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडासा मसाला परतून झाला की
तर अशा पद्धतीने भाजीला फोडणी दिली ना, भाजी खूप चविष्ट होते. आता छान मसाला परतलेला आहे. आता हे गरम पाणी याच्यावरती टाकून घेऊया. वा, सुंदर. तर आता ही शिजणार पण आहे. त्या पद्धतीनेच आपण इथे पाण्याचा वापर करायचा. आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि झाकण ठेवणार. आता जवळजवळ अर्धी शिजलेली आहे आणि बघायची शिजली आहे का. तसा छान घट्टसर असा रस्सा झालाय. हां, शिजलेली आहे आता ही शेंग. तर बघा छान अशी मिळून आली आहे भाजी. आता याच्यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. वा, सुंदर. तर आता आपली ही शेवग्याची भाजी तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. चला तर आपण सर्व करूया. तर हा जो रस्सा आहे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अशा पद्धतीचा हा रस्सा केलेला आहे. वा, सुंदर. तर आपलं हे ताट तयार झालेलं आहे जेवणाचं. तर मैत्रिणींनो, नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स पण करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.